गाली असं नव्हती ना तेव्हा आपण आल्यावर. नमस्कार मामा. गाईची ओळख आहे आम्हाला. काय अंगावर आलती का कोणाच्या कधी? जरा बघू. गाय नाही मारत बाबा. गाय मारायच गाय नव. महाराज गेले की ओळखाय चलेंद्रवरनं. सिंग घालून आले ती यसन गाठल्यामुळं जरा अपघात झाली असेल. सोडा सोडा. हा बरोबर यसन गाठली यश करतो. आता घातली तर किती महिने झालं मामा? चौथा पाचवा त्याला गोथडाचं औषध लावा गेलंय गोथड झाले ते. केले काय मामा पहिलं वासरू कोणाला दिलं हो? माहिती आठवतोय तुम्हाला? कोण नेलं होतं? पहिलं वासरू वारलं लंपिंग नेलं. हे नेले लेपतगावच्या पोरानं. नेपक दुसरं नेलं त्यानं. दुसरं नाही. नाही ना पहिलं मेलं. पहिलं वासरू पहिलं कुठल्या बैलाच होतं? ते तुमच्या त्या सांगोलच्या तिकडं पडायला होतं त्या हा त्या बैला मेलं वासरू. लंपी झालती. आणि दुसरं वासरू कोणा बैलाच होतं? दुसरं वासरू नाही दुसरं वासरूच तिकडलं होतं सांगोलच्या इकडं. पहिलं वासरू होतं ते हे मगोड तालुक्यात काय आपलं काय आहे हा 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 तिथल्या बायला. म्हणजे पहिलं मेलं. हा पहिलं मेलं आणि ती तुम्ही म्हणताय ना माणसांनी नेलेलं हा तिकडल्या माणसांनी नेलं. सांगोलच्या बैलाचं. हा मग आम्ही आलेलं काय म्हणलं मग तेच की. हा ते झालं म्हणून पाऊस येत नव्हता काय ते बांधलं ती होतं. बैल मेला नाही. ती बैल नेलं नेपतगावच्या व्यापाऱ्यांनी नेलं. बरोबर आहे का? हा बैल मेल नाही वासरू मेलं पहिलं न्यायचं. अकुल ह्या मगुड्यावर अकुल काय आहे. हा त्या बैलाचं वासरू मेलं. हा आणि शी नेपतगावच्या माणसानं हिकलं वासरू. कितीला दिलं नेपतगाववाल्याला? त्याला तर काय 27 का 28,000 दिलं. मामा नाव माहिती आहे त्या माणसाचं नेपतगावच्या? त्याचं कशाला नाव विचारते मला फोन करतो कानावर घालतो म्हणलं गडबडीने काम केलं. नाही ते आता काय टायमाला आता संध्याकाळ सुद्धा आता सुद्धा तिकडच लावून आणली. हा इकडं परत तुम्ही इथला लावला होता. सांगा असतं रे, मळगी पाहुणा आलता. तुम्ही इथं लावला होता ना परत बैल कुठला नंतर? नंतर आंब्याचा लावला होता. मग त्याचं वासरू कुठं आहे? ती कारवाड होतं इकून टाकलं कार्तिक कसं झालतं? 3 महिन्याचं होतं कारवाड. का बरं लवकर ऐकलं? काय सांभाळणं होईना काय करायचं. बरं सांभाळणं होईना मी जनावर फक्त केली. सांभाळणे वाचून हा पाठीमाग आल्यावर गुरु भरपूर दिसत होते. पाच ते कामं चालवायची होईना आपल्याला. मग आता सामान्य होत आलं गायला. 4-5 तर महिने झाला असतात. मग कालवडी केल्यावर दूध काढलं का आटवलं? आठवली गे का? काढलं व्हायचं महिना 15 दिवस. किती काढलं? 1.5 लिटर काढून. मग धरावं लागलं का असंच गपचूप भरून? नाही नाही काय धरा लागत नाही काय नाही. हा असं माझ्यासारखा असा येऊन उभा राहिला हा का असं कसे बी हात घालले. जनावर का बरं कमी केली मामा? हे आता हे घरात काम आहे हे झालं हा इथली ही कंपाऊंड आहे. पोराला लगीन काढायचं आम्हाला होई नाही. पोरं एक उद्योगाला येते. मग ताकात आरात आली. हा आपली ताकद आरत आली. दाताला कशी आहेत? 400 साईज जाते का? आता 400 असेल ना ते फायदा. मग जर्सी किती उद्या कमी केल्या? 2-4 कमी केली. बर गैर 6 महिना चालू आहे. 6वा का 5वा असेल. गाय तर राहू दे एवढी एक. गाय विकत नाही. हा काय नाही अडचण गाय विकत नाही. बाकी ती इकली तरी का पण त्या इथं भोग डुकरी. देशी गाय इकू नका. दारात एक पाहिजे. नाही नाही विकत नाही गाय विकत नाही. हा दारातच. नाही एकाच टायमिंगला त्या वासरासारखी गडबड करचाला आणि कोणाला तरी देऊन बचाला. विकत नाही गाय म्हणजे नाही. गायला आता कसा कलर येतो. गायचं 2 कलर बदल आता वासरू झाल्यावर तर द्या. हा देतोय. कानावर घाला. हो फोन करून बोलवून घेतो. हा माझा नंबर आहे ना. आहे की मग नंबर तुम्ही घरी आहे म्हणून आलोय मामा फोन करून. मी पंढरपुरातनं वाटवाकडी करून आलोय.